आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। भावपूर्ण श्रद्धांजली। वंदूर तालुका कागल येथील सौ कल्पना विजय चौगुले यांचे रविवारी दिनांक 23 जानेवारी रोजी वयाच्या 35व्या वर्षी आकस्मिक दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाने चौगुले आणि चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली। मृताच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। शोकाकुल श्री अण्णासो शिवराम चव्हाण, कोगनोळी तालुका निप्पाणी, श्री रवी अण्णासो चव्हाण, कोगनोळी तालुका निप्पाणी, आयुष मिल्क, कोगनोळी तालुका निप्पाणी। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष सूचना। प्रजासत्ताक दिनानिमित्त स्मार्ट न्यूजच्या वाचक प्रेक्षकांना शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला स्मार्ट न्यूजच्या वतीने समस्त वाचक प्रेक्षकांना आम्ही शुभेच्छा देत आहोत। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बुधवार दिनांक 26 रोजी स्मार्ट न्यूजचे कार्यालय बंद राहणार आहे। त्यामुळे वाचकांना सायन दैनिक आणि बुलेटिन अशी सेवा उपलब्ध होऊ शकणार नाही। मात्र सोशल मीडियाच्या इतर माध्यमातून वाचक सेवा सुरू राहील याची नोंद घ्यावी। आणि आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दहशतीची छाया असूनही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्साहाचे वातावरण। पुढील 14 दिवसात तिसऱ्या लाटेचा धोका शिखर गाठेल। वर्धा जिल्ह्यात अपघातात 7 जण ठार। प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण। विसगर्णी ग्रामपंचायतीवर महाग्रामविकास आघाडीचे वर्चस्व। माजी महापौर आणि उपमहापौर यांना मिळाला जामीन। भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त सरावाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांची मराठा इन्फंट्री केंद्राला भेट। आंबणाळी येथे ग्रामस्थांसाठी धान्य वितरण व्यवस्था। फिरत्या व्यापारी संघटनेकडून किट आणि शिलाई मशीनचे वितरण। उस्माळी पुलावर वाहने अडकल्याने वाहतूक ठप्प। महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना पोलीस स्थानकात बोलावून नोटिसा। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाएं। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। आपण सर्व भारतीय दरवर्षी उत्साहाने 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो। यंदा आपला देश 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे। त्यानिमित्ताने बुधवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संचलन कार्यक्रमासह इतर सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे। मात्र या कार्यक्रमांवर दहशतीचे सावट असल्याने चिंतेचे वातावरण आहे। प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती। आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। सर्वच जिल्ह्यात पोलीस अनेक ठिकाणी नाके लावून वाहने व संशयितांची चौकशी करत आहेत। दुसरीकडे समाजकंटकांकडून धमकी देण्यात आल्याने भारत पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या BSF जवानांना प्रजासत्ताक दिनी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे। फोर्सचे महानिरीक्षक DK बुरा यांनी सोमवारी सांगितले की सीमेवर 2 आठवड्यांपासून कडक पहारा ठेवला जात आहे। याशिवाय जम्मू सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर सैनिकांकडून सुरुंग विरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे। ते म्हणाले की BSF सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रत्येक नापाक योजना हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशद्रोही गडबड करू शकतात असा अंदाज आहे। मात्र सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पाडण्याची व्यवस्था केली आहे। पुढील 14 दिवसात तिसऱ्या लाटेचा धोका शिखर गाठेल। भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्गाची तिसरी लाट धडकली असून सध्या रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे।
रविवारी देशात 3,33,000 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, तर गेल्या 24 तासात 3,06,000 रुग्णांची भर पडली आहे। ही स्थिती पाहता तिसऱ्या लाटेने शिखराचा टप्पा गाठल्याचे दावे केले जात असतानाच IIT मद्रास येथील संशोधकांनी मात्र वेगळे मत मांडले आहे। त्यानुसार पुढील 14 दिवसात कोरोनाची तिसरी लाट शिखर गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्येने पीक पॉइंट गाठला आहे की नाही यावरून मतमतांतरे आहेत। त्यात IIT मद्रासच्या संशोधकांनी कोरोनाबाबतच्या एकूण स्थितीचा अभ्यास करून काही तर्क मांडले आहेत। त्यानुसार पुढील 14 दिवसात 6 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या या लाटेतील उच्चांक गाठू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे। याआधी 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान तिसरी लाट पीकच्या टप्प्यावर असेल असे सांगण्यात आले होते। IIT मद्रासच्या संशोधकांच्या मते भारतात सलग 2 आठवडे R व्हॅल्यूचा टक्का खाली येताना दिसत आहे। कोरोना संसर्ग फैलावण्याचा दर यातून दर्शवला जातो। वर्धा जिल्ह्यात अपघातात 7 जण ठार। महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील तिरोडामधील सेलसुरा येथे झालेल्या अपघातात येथील स्थानिक आमदारांच्या सुपुत्रासह एकूण 7 महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाले आहेत। झायलो कारच्या आडव्या आलेल्या जंगली श्वापदाला चुकविताना वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली। या भीषण अपघातात तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे। परीक्षा झाल्यामुळे विरंगुळा म्हणून आमदारांचे पुत्र आविष्कार आणि सावंगे येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे त्याचे 7 मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते। तेथे त्यांनी आपल्या एका सहकार्याचा वाढदिवसही साजरा केला। मौज मजा करून देवळीवरून वर्ध्याला परतत असताना सेलसुरा गावानजीक जंगली भागात त्यांच्या वाहनासमोर एक श्वापद आडवे आले। त्याला चुकवताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पुलावरून खाली कोसळली। यामध्ये वाहनातील आमदारांच्या पुत्रासह 7 जणांचा मृत्यू झाला। आविष्कार हा भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा असल्याचे समजते। नीरज चव्हाण, सतीश सिंग, विवेक नंदन, प्रत्युष सिंग, शुभम जयस्वाल, पवन शक्ती अशी अपघातात मरण पावलेल्या अन्य विद्यार्थ्यांची नावे आहेत। प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण। जिल्हा प्रशासनातर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन येथील जिल्हा क्रीडांगणावर साजरा होणार आहे। सध्या राज्यावर कोरोनाचे सावट असल्यामुळे या उत्सवाचे आचरण सर्व नियमावलींचे पालन करून करण्याची तयारी करण्यात आली आहे। यापूर्वी झालेल्या निर्णयानुसार प्रजासत्ताक दिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे। जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी MG हिरेमठ हे स्वतः कोरोनाग्रस्त ठरले आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे। या पार्श्वभूमीवर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनाखाली प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होणार आहे। यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत। या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह खासदार मंगला अंगडी आणि आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांनी घेतला आहे। जिल्हा अधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या कोरोना संदर्भातील नियमानुसार कार्यक्रमाचे आयोजन होईल याची प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी सूचना त्यांनी केली आहे। बिजगर्णी ग्रामपंचायतीवर महाग्रामविकास आघाडीचे वर्चस्व। बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी महाग्रामविकास आघाडीची निवडणुकीतच वर्चस्व सिद्ध करून बिनविरोध निवड करण्याचे ग्रामस्थांनी सर्वानुमते ठरवले होते। त्यानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली। ग्राम महाविकास आघाडीतून अध्यक्षपदी मनोहर बेळगावकर तर उपाध्यक्षपदी पूजा सुतार यांची बिनविरोध निवड झाली। तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत ग्राम महाविकास आघाड्यांनी वर्चस्व मिळविले। ग्राम महाविकास आघाडीचे 14 उमेदवार हे सर्वच पक्षातील आहेत। सर्व पक्ष एकत्रित येऊन गावातील राजकारण कमी करण्याच्या उद्देशाने आणि गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे पाऊल उचलून ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला आहे। माजी महापौर आणि उपमहापौर यांना मिळाला जामीन। खडेबाजार पोलीस स्थानकात नोंदविण्यात आलेल्या 5 गुन्ह्यांमध्ये माजी महापौर सरिता पाटील आणि माजी उपमहापौर प्रकाश मरगाळे यांना जामीन मिळाला आहे। तर मयूर बस्रीकट्टी आणि राजेश शापूरकर यांनाही 2 गुन्ह्याखाली जामीन मंजूर करण्यात आला आहे। JMSC 3ऱ्या न्यायालयाने आणि 8व्या जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे।
बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान केल्यानंतर बेळगावमध्ये त्याचे पडसाद उमटले होते। बेंगळुरूमधील या घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले। या दोघांना आज त्या 5 गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला आहे। फौजदारी वकील श्यामसुंदर पत्तार, हेमराज बेंचन्नवर, संतोष बाळनाईक, चिदंबर होणगेकर, SB पट्टण आणि सहकाऱ्यांनी जामीन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत। भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त सरावाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांची मराठा इन्फंट्री केंद्राला भेट। फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या भारत आणि जपान यांच्यातील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सराव उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विभागाचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल JS नैन यांनी बेळगावच्या मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि ज्युनियर लीडर्स विंगला भेट देऊन पाहणी केली। यावेळी आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल JS नैन यांनी भारत आणि जपान यांच्यातील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला। मराठी लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडर आणि कमांडो प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या ज्युनियर लीडर्स विंगचे कमांडर यांनी JS नैन यांचे स्वागत केले। तसेच MLIRC अधिकाऱ्यांनी मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती दिली। प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही यावेळी देण्यात आली। ज्युनियर लीडर्स विंग्समध्ये कमांडोना दिल्या जाणाऱ्या खडतर प्रशिक्षणाची माहितीही ज्युनियर लीडर्स विंगच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नैन यांना दिली। भारत आणि जपान यांच्या दरम्यान फेब्रुवारीत होणाऱ्या धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या तयारीची पाहणीही नैन यांनी केली। मराठा लाईफ रेजिमेंटल सेंटरमध्ये आणि ज्युनियर लीडर्स विंग्समध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचे मत लेफ्टनंट जनरल JS नैन यांनी व्यक्त केले। अबनाळी येथे ग्रामस्थांसाठी धान्य वितरण व्यवस्था। खानापूर तालुक्यातील अबनाळी ग्रामस्थांना रेशन धान्य उपलब्ध करून घेण्यासाठी सुमारे 7 किलोमीटर अंतराचा फेरफटका मारावा लागत होता। मात्र त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी पुढाकार घेतला। त्यांनी या ग्रामस्थांना सरकारचा रेशन धान्य साठा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः व्यवस्था केली। नियती फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे कार्य केले। अत्यंत दुर्गम असा भाग असणाऱ्या अबनाळी या गावामध्ये ग्रामस्थांना सरकारी धान्य साठा उपलब्ध होण्यात अडथळे येत होते। त्यामुळे सदर धान्य साठा पुरवठा गावामध्ये व्हावा अशी मागणी करण्यात येत होती। याची दखल घेऊन डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी ही व्यवस्था केली। धान्य वितरण प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महादेव शिवलकर, पंच बुधाप्पा गावकर, दत्तू गावकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते। फिरत्या व्यापारी संघटनेकडून किट आणि शिलाई मशीनचे वितरण। कोरोनाच्या काळात अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले असून अनेकांच्या वरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक घरातील कर्तबगार व्यक्ती मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यामुळे त्यांना आधार देणे गरजेचे होते, असे प्रतिपादन भोज जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी केले। ते जत्राट येथे यात्रा उरूस फिरती व्यापारी संघटना आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक LB खोत यांनी केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसागर पाटील हे होते। पुढे बोलताना जिल्हा पंचायत सदस्य वड्डर म्हणाले, कोरोनामध्ये मृत्युमुखी पावलेल्या वारसदारांना 4 शिलाई मशीन व सुमारे 54 संसार उपयोगी किट गरीब व गरजू अपंग सभासदांना देणे हे कार्य कौतुकास्पद आहे। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। कुसमळी पुलावर वाहने अडकल्याने वाहतूक ठप्प। बेळगाव चोरला मार्गावरील कुसमळी पुलावर 2 ट्रक अडकल्याने काही काळासाठी बेळगाव जांबोटी वाहतूक ठप्प झाली। सदर पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे। त्यामुळे येथून अवजड वाहनांची वाहतूक रोखण्याची गरज आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करून तेथून सातत्याने अवजड वाहतूक सुरू असते। यावर निर्बंध घालण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत। सध्या बेळगाव येथून गोव्याला जाण्यासाठी हा एकमेव सोयीस्कर मार्ग आहे, मात्र यावरही अडथळे आल्यामुळे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मराठी युवकांना एकीकडे न्यायालयातून जामीन मिळत असतानाच आता पोलिसांकडून पुन्हा समिती नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे। मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी परवानगी न घेता व्यासपीठ उभारणे आणि महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणण्याचे कारण देत गुन्हा दाखल झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्या। कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गेल्या 13 डिसेंबर रोजी टिळकवाडीतील वॅक्सिन डेपो मैदानावर मराठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास विरोध केला असा आरोप ठेवून महापालिकेच्या उपकार्यकारी अभियंता मंजुश्री मंजन्ना यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले। या संदर्भात अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांना सकाळी टिळकवाडी पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा दिल्या। हेस्कॉमच्या गलथान कारभाराबद्दल निवेदन सादर। हेस्कॉमकडून तालुक्यात रात्रीच्या वेळी 3 फेज वीज पुरवठा करण्यात येत आहे। याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। सध्या भाजी लागवडीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे मत्स्य विभागासह ग्रामीण भागात दिवसा 3 फेज वीज पुरवठा करावा अशी मागणी हेस्कॉमकडे करण्यात आली। उपरोक्त मागणीचे निवेदन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी हेस्कॉम अधिकाऱ्यांना देण्यात आले। महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। मत्स्य फीडरसह तालुक्यातील ग्रामीण भागात 2 सत्रात हेस्कॉमकडून वीज पुरवठा करण्यात येतो। पहिल्या सत्रात पहाटे 5 ते 10 वाजता आणि रात्री 10 ते 12 अशा सत्रांमध्ये 3 फेज वीज पुरवठा केला जातो। परंतु वीज पुरवठा पहाटे आणि रात्रीच्या वेळी करण्यात येत असल्याने अडचण निर्माण झाली आहे। रात्रीच्या वेळी मजूर मिळत नाहीत, भाजी लागवड करताना अडथळे निर्माण होतात। यामुळे दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। एपीएमसी सदस्य आर.के. पाटील, महेश जुवेकर, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यावेळी उपस्थित होते। पतंजली तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती। पतंजली योग समितीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करण्यात आली। पुरुषोत्तम पटेल, विमलाबेन पटेल, संगीता कोनापुरे यांच्या हस्ते पाटीदार भवन शास्त्रीनगर येथे रविवारी यज्ञ करण्यात आला। पौराहित्य ज्योतिबा भादवणकर यांनी केले। मगनभाई पटेल, बाबूभाई पटेल यांच्या हस्ते नेताजींच्या फोटोचे पूजन करण्यात आले। किरण मनोळकर यांनी नेताजींनी देशासाठी आपले बलिदान देताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी तयार केलेल्या आझाद हिंद सेनेचा फार मोठा सहभाग होता असे सांगितले। यावेळी रमेश पाछापुरे, OF गौडा, चंद्रकांत खंडागळे, सतीश नाईक, विद्या माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मोहन बागेवाडी यांनी यावेळी आभार मानले। न्यायालयाच्या आदेशानंतर पदवी शिक्षणातून कन्नड सक्ती मागे। पदवी अभ्यासक्रमात कन्नड सक्तीचा आदेश मागे घेण्यात आला आहे। उच्च शिक्षण खात्याने याबाबतचा आदेश जारी केला आहे। त्यामुळे इच्छा नसतानाही सक्तीने कन्नड विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांना याच शैक्षणिक वर्षात आपला आवडता विषय निवडता येणार आहे। पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कन्नड विषय निवडण्याची सक्ती करण्यात आली होती। न्यायालयाचा आदेश असल्याने तशी सक्ती करू नये अशी सूचना उच्च शिक्षण खात्याने दिली आहे।
पदवी अभ्यासक्रमात असणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध भाषा विषय निवडण्याचा पर्याय असतो, पण सरकारने कन्नड विषय निवडण्याची सक्ती केली। सरकारी आदेशाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने कन्नड सक्ती करता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। याबाबत अंतिम आदेश येईपर्यंत सक्ती करू नये अशी सूचना देण्यात आली होती। उच्च शिक्षण खात्याचे अप्पर मुख्य सचिव जी कुमार नाईक यांनी कन्नड सक्ती करू नये अशा आशयाची परिपत्रके सर्व सरकारी आणि खासगी विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षण खात्याचे आयुक्त, सरकारी आणि खासगी पदवी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवली आहेत। गोवा येथील चेतन लक्ष्मणराव पाटील यांचा सत्कार। मेरडा तालुका खानापूर येथील चेतन लक्ष्मणराव पाटील यांची काही दिवसापूर्वी पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली। गोवा राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने चेतन पाटील यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याने ते गावाकडे येऊ शकले नाहीत। त्यामुळे पांडुरंग पाटील यांनी त्यांचे मित्र व हलगा ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, मेरडा कृषी पत्तीन संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, कल्लाप्पा पाटील याचबरोबर मेरडा येथील यल्लाप्पा आळवणी या मंडळींनी फोंडा गोवा येथे कार्यरत असणाऱ्या चेतन पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ अर्पण करून यथोचित सन्मान केला। निवडणुकीच्या कार्यात व्यस्त असणाऱ्या या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गावकऱ्यांना बराच वेळ दिला, त्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महाराष्ट्रातील नेत्यांची लवकरच भेट। सीमावासियांकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष होत आहे, कानडी अत्याचार वाढत आहेत, न्यायालयीन सुनावणी वेगाने व्हावी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यानुसार आता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेते महाराष्ट्राच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे। 3 जानेवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक झाली होती। त्यावेळी विविध मागण्यांसाठी मुंबई विराट मोर्चा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली होती। सीमा भागातील मराठी जनतेवर कर्नाटक सरकार वारंवार अत्याचार करत आहे। कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांपासून सीमा प्रश्नाची सुनावणी झालेली नाही, त्यामुळे सुनावणीत साक्षी पुरावे नोंदवण्याच्या कामाला वेग यावा यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न करावेत। तज्ञ वकिलांशी चर्चा करावी, उच्च अधिकार समितीची बैठक व्हावी, प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर चर्चा व्हावी अशी मागणी होत आहे। याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला। रिक्षा चालकाने दाखविला दुर्मिळ प्रामाणिकपणा। दुचाकीवरून घाई गडबडीत कार्यालयाकडे जाणाऱ्या महिलेची बॅग रस्त्यावर पडली। सदर बॅगमध्ये 1 लाख रुपये व 2 तोळे सोने तसेच LICची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षा चालकाने परत देऊन माणुसकी दाखवल्याची घटना सोमवारी घडली। बेळगाव सामरा रोडवरील बसवानकुर्ची येथून गीता होनमनी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शहापूर येथील बसवेश्वर सर्कल येथे असलेल्या LIC कार्यालयाकडे दुचाकीवरून जात होत्या। त्यावेळी अचानक दुचाकीवरील त्यांची बॅग रस्त्यावर पडली। त्यावेळी तेथे असलेले रिक्षाचालक नवनाथ कुडे यांना ती बॅग सापडली। त्यांनी आरडाओरडा करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या घाई गडबडीत असल्याने थेट शहापूरला गेल्या। यावेळी बॅगमध्ये मोबाईल होता, तो मोबाईल घेऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल लॉक असल्याने ते शक्य झाले नाही। दुचाकीस्वार महिला गीता या कार्यालयात जाताच त्यांना बॅग नसल्याचे आढळून आले। त्यांनी तातडीने मोबाईलवर संपर्क साधला, त्यावेळी रिक्षाचालक नवनाथ यांनी फोन उचलला। त्यानंतर संपर्क झाल्यामुळे नवनाथ कुडे यांनी गीता होनमनी यांना त्यांची बॅग परत केली। ओडिशा खुली बॅडमिंटन स्पर्धा, सायना कश्यपला अग्रमानांकन। मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ओडिशा खुला बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांना अनुक्रमे अग्रमानांकन लाभले आहे। प्रथमच खेळविण्यात येणाऱ्या सुपर 100 दर्जाच्या या स्पर्धेतून PV सिंधू, किदंबी श्रीकांत, लक्ष्य सेन यांच्यासारख्या प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली आहे। गतविजेत्या बंगालकडून जयपूरचा तर पुणेरी पलटनचा दबंग दिल्ली विरुद्ध विजय। प्रो कबड्डी लीगच्या 75व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पॅन्थर्सचा 41-22 असा पराभव केला। या विजयासह ते पॉइंट टेबलमध्ये 3ऱ्या स्थानावर पोहोचले आहेत। बंगालचा कर्णधार मनिंदर सिंग याने प्रो कबड्डी लीगमध्ये आपले 900 रेड पॉइंट पूर्ण करत इतिहास रचला आहे। ही कामगिरी करणारा तो परदीप नरवाल, राहुल चौधरी, दीपक हुडा यांच्यानंतरचा 4था रेडर ठरला आहे। एक दिवसीय संघाचा ताळमेळ साधणे गरजेचे। हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत भारताच्या एक दिवसीय संघाचा ताळमेळ बिघडल्याची कबुली
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सोमवारी दिली। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला एकदिवसीय मालिकेत 0-3 असा दारुण पराभव पत्करावा लागला। या मालिकेत 6 ते 8व्या क्रमांकावरील खेळाडूंकडून चमकदार कामगिरी न झाल्याचा भारताला फटका बसल्याचे द्रविडने सांगितले। कोणत्याही संघाचा समतोल साधण्यासाठी 6 ते 8 क्रमांकावरील खेळाडू महत्त्वाचे असतात, कारण ते तुमच्यासाठी दुहेरी योगदान देऊ शकतात। आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी आमच्याकडे तसे खेळाडू नव्हते, त्यामुळे हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा जेव्हा पूर्ण तंदुरुस्तीसह संघात परततील तेव्हा आपोआप संघाचा समतोल साधला जाईल, असे द्रविड म्हणाला। त्याशिवाय द्रविडने कर्णधार के.एल. राहुलचा बचाव करताना भविष्यात राहुल कर्णधार म्हणून अधिक प्रगल्भ होईल असे मत व्यक्त केले। टाटा स्टील मास्टर बुद्धिबळ स्पर्धा, भारताचा विदित विजयी, प्रज्ञानंद पराभूत। भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजरातीने टाटा स्टील मास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या 8व्या फेरीत नील्स ग्रँडेलियसवर विजयाची नोंद केली। आर प्रज्ञानंदला मात्र सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।